गेले 3-4 वर्ष ब्लॉगिंग सुरू करायचा विचार मनामध्ये खूपदा येऊन गेला. ब्लॉगिंग करायचं ठरलं देखील बऱ्याचदा. ब्लॉगिंग सुरू करायला घेतलीसुद्धा अनेक वेळा. ब्लॉगिंग करायचं ठरलं आणि जरा गंमतच झाली. कधी सकाळ, कधी दुपार, कधी रात्र आणि सगळ्यात कॉमन काय असेल तर माझं हे निळं टी शर्ट. जेव्हा जेव्हा ब्लॉगिंगचा प्रयत्न करायला गेले किंवा मूड आला, हा मूड असं माणूस उठून उभं राहता, आता चला करायचंच आहे, आता आज ब्लॉग शूट करायचंच आहे, तेव्हा तेव्हा कधी कधी झोपेतून उठलेली असायचे, कधी दुपार असायची, घरात खूप पसारा असायचा, कधी रात्री मूड यायचा. काही विचारू नका, अशा खूप साऱ्या ब्लॉगिंगच्या अटेम्प्ट झाल्यात. जेव्हा जेव्हा ब्लॉगिंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कोइन्सिडेंटली निळा टी शर्टच असायचं. हे निळं टी शर्ट नेहमी सोबत होतं माझ्या ब्लॉगिंगच्या प्रत्येक अटेम्प्टला. कधी परफेक्ट, कधी फनी, कधी ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये, पण या सगळ्यांना एकत्र करून तयार केला आहे मी हा व्हिडिओ. खूप साऱ्या अटेम्प्ट्सना मिळून केलेला एक ब्लॉगिंगचा व्हिडिओ. तर चला पाहूया माझा ब्लॉगिंगचा खूप साऱ्या अटेम्प्ट असलेला एक ब्लॉग. ब्लॉगिंग. मी दिवसभरात काय करते, माझी दिनचर्या काय आहे, माझं रुटीन काय आहे वगैरे वगैरे असले काहीतरी गोष्टी मी ब्लॉगिंगमध्ये दाखवेन तुम्हाला. म्हणजे पण यातून तरीसुद्धा माझा एक उद्देश असेल की बाबा माझ्या दिवसभराच्या ब्लॉगिंगमध्ये मी आज तुम्हाला काय देईन. गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे नेहमीच प्रमाणे. प्रभात, शुभ प्रभात. पुढे दिवसभरामध्ये होणाऱ्या गोष्टी घेऊन येते. बघता बघता मम्मी माझ्यासोबत आली. तिने अख्खा एवढा मोठा राऊंड, कुठलंच काम सोपं नाही आहे. गेल्या 5 किलोमीटर अंतरावरती आम्ही सोबत असून सुद्धा सोबत चालण्याच्या शिवाय बऱ्याच लांब लांब चालतोय. आणि का लांब लांब चालतोय, कारण की मी विचारांमध्ये की मी ब्लॉग करू का शूट, करेन पण मग त्यामध्ये बोलू काय, कारण काहीच कशासाठी प्रिपेअर नाही केलं. आणि आजचा ब्लॉग उचलायचा आणि बोलायचा. माझा असा उद्देश आहे की दिवसभरातलं डेली रुटीन मी तुम्हाला दाखवेन, माझं काय कसं आहे ते सर्व सांगेन. पण ते बघायला तुम्ही इंटरेस्टेड असाल, नाही असं नाही, पण मला माझ्या ब्लॉगिंगमधून दिवसभरातून तुम्हाला काय दिलं मी आज हेही गरजेचं आहे. कारण माझ्या काहीतरी मिळावं किंवा काहीतरी सांगण्यात यावं. माझ्या 5-10 मिनिटांना बघण्याचा तुम्हाला पण तर काहीतरी फायदा झाला पाहिजे ना, एवढाच तो उद्देश. ह्या विचारांच्या घोळक्यामध्ये तर ब्लॉगिंग करणं सोपं नाही असं का म्हटलं, कारण की ज्या क्षणाला तुम्हाला तुझ्या डोक्यात विचार येतात की आपण काहीतरी बोलूया, तर त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही. बऱ्याच गोष्टी सांगायच्या तर त्यावेळेला आठवतं त्यावेळेची सिच्युएशन नसते, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. पण ब्लॉगिंग कंटिन्यू राहणार आहे. कन्फ्यूजन है सॉल्यूशन, कुछ पता नहीं, गर्भवती राग हो गई, गॉड को फिर भी दिखा नहीं. पुढचं गाणं सुद्धा येत नाही आहे मला. फार वाईट कंडिशन आहे ह्या ब्लॉगिंगची. असो, नमस्कार, मी अश्विनी. आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात करते असं मला वाटतं आहे, कारण की हा प्रयत्न मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळा करते. माहिती नाही, कदाचित त्याही व्हिडिओज येतील चॅनलवरती, आहेत, सेव्ह करून ठेवलेले आहे. ॲक्च्युली आहे ना, ब्लॉगिंग करायची फार इच्छा होते. माझं आणि दीपकचं खूपदा बोलणं होतं की आपण ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं पाहिजे. आणि ॲक्च्युली आजकाल बरेच कपल्स असा विचार करत असतील मला वाटतं, पण पूर्णत्वाला जाण्याचा विषय फार जरा गंभीर होत चालला आहे. मी म्हटलं यार ठीक आहे, मी तिकडे काय बघते सारखी, मला पण दाखवते. सुंदर फुललेला गुलमोहर. एवढी सुंदर हिरवळ दिसते मला बाहेर, म्हणून माझं लक्ष सारखं बाहेर जातं. पाहिलं किती छान वाटत होतं, म्हणून ते माझं लक्ष सारखं बाहेर जात होतं. ॲक्च्युली हे लाईट, माईक्स सर्व ब्लॉगिंगची तयारी झालेली आहे, फक्त ब्लॉगिंगला सुरुवात होत नव्हती. फायनली मी आज ब्लॉगिंगला सुरुवात तर करते असं मला वाटतं आहे. पण कसं आहे, ह्या ब्लॉगिंगची सुरुवात की मी खोटी करणार नाही. माझं लक्ष ह्या ब्लॉगिंगमध्ये लागतच नाही आहे, कारण की तो बंद दरवाजा दिसतोय का मागचा, त्यामधून कोणत्याही क्षणी आधी बाहेर येईल आणि म्हणेल मम्मा मला भूक लागली,
आणि तिला उपाशी ठेवून मला ब्लॉगिंग करायचं नाही. सो मी चालली आता किचनमध्ये. तुम्ही पण माझ्यासोबत चला, बघूयात पुढे काय सुचतं. असे बरेच प्रयत्न करून झालेत माझ्या ब्लॉगिंगसाठी. मला वाटतं हा प्रयत्न पूर्णत्वाला जाईल. बघा. पहाटेची वेळ, ब्लॉगिंगचं वेळ लागलंय, काहीच समजत नाहीये काय बोलायचं. अशा परिस्थितीमध्ये घरात मरणाचा पसारा पडलेला आहे. कारण की ऑब्वियस आहे, मला 2.5 वर्षाची मुलगी, घरात पसारा असणारच आहे ना. पण एक गोष्ट सांगते, आय लव्ह मनी अँड मनी प्लांट टू, म्हणून मी याला इथे आणून ठेवलंय. आता मी आजचा ब्लॉग सुरू करते, पण तुम्हाला या ब्लॉगिंगमध्ये एक गोष्ट सांगते की हा ब्लॉग चॅनलवर येईल, म्हणजे आलाच तर बघितल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही प्लस मायनस भरपूर गोष्टी भेटतील. काहींना मी आवडेल, काहींना मी अजिबात आवडणार नाही. पण जसं कसं असेल, जमेल तशा कमेंट्स करा, मला जमतील, करण्यासारखे असतील ते चेंजेस मी करण्याचा ट्राय करेन. उपमा बनवते, रेसिपी नाही दाखवणार आहे. रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलवर जा. जिथे तिथे रेसिपीजचे खूप चॅनल आहेत, त्यात माझी आईसुद्धा एक आहे. होम कुक रंजना चॅनल तिचं चॅनल आहे. तिची ग्रोथ मला डायजेस्ट होत नाही आहे, कारण की ती मागून येऊन वयाने जास्त असून हे सगळं खूप रेग्युलरली करते. आणि माझ्याकडे एक सुद्धा ब्लॉग शूट होत नाही. शेम ऑन यू आशू, शेम ऑन यू. आता तुला काय झालं? सॉरी. अशा वेळी मला आठवलं की मी ह्याचा वापर असा पण करू शकते. तुम्ही बोर व्हाल, तोच तो उपमा आहे, नेहमीचीच रेसिपी आहे. तुम्ही इंटरेस्टिंग बघायला पुढे भेटूयात आपण. गुड मॉर्निंग. मला वाटलंच होतं तूच अशी. नवीन नवीन आणला तुझा चष्मा, आला तुझा. मी आजपासून ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. अरे देवा, काय तरी पण तू व्हायरल होणार आहे. आधी झोपली आहे, उठली आहे. गुड मॉर्निंग पिल्लू. काय मम्माने ब्लॉगिंग सुरू केली आदू आजपासून. आदू मी रोज सकाळी उठून ब्लॉगिंग करणार असते, माहिती आहे का तुला. ह्याचा पुरेपूर वापर करते मी. हे बघ, फोडणी देताना असा काढला, फोडणी पुढे येत होती म्हणून असा मागे टाकला. काहीतरी नवीन. तू जर असा असता ना, अशी फ्रेम करायची, मी 100% घेत. हा, मला पण आवडलं असतं, पण मी ऍक्च्युली फक्त हे, मला एवढी नाही आवडली ही फ्रेम. एवढ्या चांगली आहे, पण ती वापरायला चांगली आहे, मोठी वाटते पण बरोबर वाटते. ती ऍक्च्युली माझ्या पहिल्या स्पेक्ट सारखीच आहे. नॅरो भेटला असता का? नाही ना, नव्हता ना. छान दिसतोय मला. माझा एक मित्र ऍक्च्युली ती केव्हाशीच उठून, मला वाटलंच होतं ती उठेल म्हणून. ती बेलच्या आवाजाने उठली. तेल सांडवलं वाईट, आणि ओव्हन वर सांडवलं. काय गरज होती बाप्पा करायला जायची. गणेशा केलास ना, श्री गणेशा केलास तू. आता कोणी साफ करायचं हे सगळं? कोण साफ करणार आहे? कोणी सांडवला? तू खरं सांग, मामाने सांडवलं की तू सांडवलंस? तू सांडवलंस. ठीक आहे, वाचलास. कशाला आणलीस तिकडे? माझे पाय दुखतात म्हणून आणलीस? किती ग काळजी माझ्या बाळाला माझी. काही वडे वडे केलेले आहेत मम्मीने आज. लवकरच रेसिपी मिळणार आहे. मला गरमागरम वडे पाठवले तिने आता. मामा गेला नाही, जाणार नाही तो.
कुठे आहे मला नाही माहित. हाक मार. मामा मामा कुठे आहे? अगं येत असेल, त्याला कॉल आलेला ना. काय हे परत घातलं मी. दुसरं घालू का ग? माझ्या सगळ्या व्हिडिओची शूटिंग ह्याच टी शर्ट वर होतीये. मी काय करू आता. मला अशी लहर येते ब्लॉग करायचा आणि नेमकं हेच टी शर्ट येतं त्या दिवशी. तुला विचारत होती कुठे गेलास तू. काय पप्पाची टॅबलेट. टॅबलेट नाहीये ती पप्पाची. पप्पाची टॅबलेट आहे का ती. तू झोपेतून उठून देतेस ना, आपण इथे त्रास देतो ना त्याला, आवाज जातो म्हणून त्यांनी एवढे सारे इयर प्लग्स मागवलेत. इयर प्लग्स. इयर म्हणजे काय दाखव. इयर्स दाखव पिल्लू. इयर्स कुठे तुझे. हा मग इयर्स प्लग कसं काय खाणार. इयर प्लग्स म्हणजे इयर असे क्लोज करायला, मग आवाज नाही येत बाहेरचा. करणार आहे मी पप्पाला व्हायरल. का काय प्रॉब्लेम आहे तुला पप्पाला व्हायरल केलं मी तर. करते बाय. हे बघ दीपक, इकडे बघ. दीपक तुला आठवतो दिवस. आठव पहिले आपला, जेव्हा मी तुला सांगितलेलं की दीपक मला ह्या फोटो सारखं होऊन दाखव. आठवतोय. तू झाला होतास ना. आता किती बेशिस्त झालायस बघ. बघ बघ वाजलेत बघ किती. 11:15. दीपक हात काढ. हात काढ म्हणतेय मी. दीपक हात काढ. हात काढ चेहऱ्यावरचा. अरे तू थोडासा व्हायरल झालास तर तुझ्या कॉन्फिडन्स येईल. तुला असं वाटेल की आपण आता नीट राहायला पाहिजे. नाही ना उठा दीपक. दीपक नेक्स्ट टाइम नाही. नेक्स्ट टाइम कधीच येत नाही आपला. उठ पटकन. मी तुला व्हायरल करूनच सोडणार आहे. की काय काय मत आहे तुझं. आपण ब्लॉगिंग करायला पाहिजे. आता नाही. आता नाही तर कधी. उद्या. उद्या कधी येतोय आपला. आजच मग कर ना. नाही नाही आता आता. उठ उठ. अरे लॉक करून घे ना स्वतःला. दीपक तूच बोललास ना मला आपण ब्लॉगिंग करायला हवी. तू बोललास ना आपण करायला पाहिजे. आदू सांग बरं मम्मीला सांग. आदू मी पप्पाला व्हायरल करणार आहे. नको. अरे पप्पाला व्हायरल करणार आहे मी. तुला काय माहितीये व्हायरल म्हणजे काय. बरं ठीक आहे नाही करत व्हायरल. नाही करत. नको करू व्हायरल पप्पाला. बरं ठीक आहे नाही करत मग व्हायरल. पप्पाची व्हिडिओ करू. करू व्हिडिओ. आदू तू खा खा. मी नाही व्हायरल करत नाही त्याला. नाही करत व्हायरल मी. नाही करत व्हायरल. जा मामाच्या इथे बस. मी नाही करत व्हायरल त्याला. पक्का प्रॉमिस. करते कधी. जाऊ नको मला सोडून. नाही सांग की तू नीट राहा. बघ कसा अवतार करून ठेवलाय. बघ पप्पा एक्सरसाइज करत नाहीये नुसता खातोय. बघ अजिबात एक्सरसाइज करत नाही आदू तो. त्याला पाऊस हवाय कारण त्याला गरमी होतीये. हा आणि त्याला उन्हाळा हवाय कारण त्याला आंबे अजून खायचेत. किती मोठा किती सारा रस खाल्ला त्याने. आमरस काल खाल सांग मला. खूप खाल्ला की नाही. तो गुड बॉय नाही राहिलाय आता. तो अजिबात एक्सरसाइज करत नाही. स्वतःची काळजी घेत नाही. बघ त्याचं टकलू व्हायला लागलाय केसांचा. बघ तुला आणि मला केस आहेत तेवढे त्याच्या 1000 100 10,000 पटीने पण कमी आहेत त्याचे केस. बघ अगं तो तुझा पप्पा आहे म्हणून तुला आवडतोय ग. बाकी काहीच कारण नाहीये. राहू देत तो माईक तिथेच. त्याचा आवाज क्लिअर रेकॉर्ड व्हायला व्हायरल होण्यासाठी पाहिजे.
कपड्याला तो लावत नाहीये ना पण. त्याला सांग लाव. जा त्याला लाव. त्याला सांग आपण ब्लॉगिंग करतोय. नाही आदू तो आपण ब्लॉगिंग करतोय बाळा. त्याला सांग लाव. तू प्रॉमिस कर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तू छान येणार आहेस. नाहीतर मी तुला रोज रोज व्हायरल करेन असंच. प्रॉमिस. हा जाऊ दे पप्पाला सोड आदू सोड. चल अरे सोड त्याला सोड. त्याला अगं तू थोड्या मी त्याला व्हायरल करते आता नाही करत आहे. तो हात काढणार नाही बाबू. तो व्हायरल नाही करणार आहे आपण त्याला आता. चल तो मामा सोबत रेकॉर्डिंग करू आपण. तो नाही लावत आहे. त्याला थोडस झोपू देत. बघ आता तिची पण इच्छा आहे तू ब्लॉगिंग मध्ये यावंस. बरं ठीक आहे तुझं आफ्टर आणि बिफोर तरी येऊ देत ना. म्हणून दाखव तर चेहरा. अरे थांब तू ठेव तिला. आम्हाला दोघांना व्हायरल करायचंय पप्पाला. का अरे मम्मीचा मोबाईल नाही तो नाही देणार आहे मी सध्या. अरे त्याचं चालू आहे काम. कुठे जायचंय तुला. थांब जरासा. त्याचा मोबाईल कशासाठी आणलायस. मोबाईल मला वाटलं व्हिडिओज घेण्यासाठी आणलायस. तू पहिले हात काढ. तिचा हात वर आहे. हे बघ आदू बाबू पप्पाला सांग ना आपण ब्लॉगिंग करतोय. काढ हात. त्याला समजून सांग ब्लॉगिंग काय असतं. ती म्हणते मी नख काढलेत. बाबू पप्पाला सांग आपल्याला हा फ्युचर व्हिडिओ म्हणून रेकॉर्ड ठेवायचा आहे. आई ग असं थोडी आहे की नेहमी ब्लॉग्स मध्ये चांगलं चांगलंच असलं पाहिजे म्हणून. वाईटातून पण चांगलं यायला पाहिजे ना. यु नो व्हॉट हा माझा ब्लॉगिंगचा पहिला अटेम्प्ट मुळीच नाहीये. मी खूप अटेम्प्ट केले तसे. रादर माझा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे विथ अश्विनी. तेच बघून बघून मला असं वाटतं की यार एखाद्या वेळेस तरी ब्लॉगिंग करायला सुरुवात केली पाहिजे. आता तर तुम्ही पाहिलं मला दीपकनेच उठून उभं केलं कितीतरी वेळेला की तू ब्लॉगिंग कर तू ब्लॉगिंग कर. आणि आज तो चेहरा लपवतोय. त्याला तर व्हिडिओ मध्ये यावं लागणारच. असो कसं झालंय ना माझं माणूस पळत्याच्या पाठी लागतं. जे आहे ते चॅनलवर व्हिडिओ टाकणं होत नाही आणि मी करते ब्लॉगिंगचे अटेम्प्ट्स. माहिती नाहीये ही व्हिडिओ मी टाकणार आहे की नाही टाकणार आहे. पुन्हा ह्या चॅनलचं काय फ्युचर असणार आहे. पण सुरुवात तर केली आहे ना. बघूया काय होतंय. अरे आला तुम्ही. अरे तुला माहितीये का तुम्ही दोघे पण सगळे आलात. वेलकम वेलकम होम. बाप रे तो पसारा आवरायचा आहे. ते पार्सलचा बॉक्स असाच पडला. येस येस येस. तुला माहितीये का काय झालंय माहितीये तुला. ब्लॉगिंग करायची सिच्युएशन मध्ये मी एकटी नाहीये. नाही माझ्यासोबत एक नावाजलेली ऍक्टर आहे अमृता देशमुख. ओके ओके नको बोलू. शिवून आणायचंय ना कशावर पण आता तू काय बोलू नको. मी ऑलरेडी संतापलोय. तो संतापलाय अजून. त्याला आपण खूप कष्ट दिले. काय असं काय असू देत त्या ऍडजस्टमेंट. मी चालले बस. बाय बाय. त्यातल्या असतात ना अशा तुला स्वयंपाक येतो का ग. त्यातल्या एकाने मला विचारलं तुला चपात्या येतात ना ग. येते का येते चपाती. काय
बनवायचं आपण आज जेवायला आदू? फिशी. फिशी खायच्या? चला मग आपण फिशी बनवूया. गिव मी हाय फाय. ये लेट्स गो. त्याला बोल लेट्स गो. आणि हे पसारा कोण आवरणार? चला नेऊन ठेवा. आम्ही शिपी मारत्या. धुतलेला स्वच्छ जवळा, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि लसूण. वेलकम टू माय चॅनल. आता मी ब्लॉग बनवायला घेतलाय. ब्लॉगिंग मध्ये आजच्या दिवसात नवीन काय असणार आहे? तर आज काही नवीन नाहीये, पण नवीन काही नाहीये म्हणून काय आजचा दिवस खास नाही. खास आपल्याला शोधून काढायचं असतं काय ते. आजच्या दिवसातला खास म्हणाल तर मला असं वाटतंय की मी आज ब्लॉगिंग सुरू करते. का वाटलं, कसं वाटलं, अचानक वाटलं, बस वाटलं केली. बघा याच्या ब्लॉग मध्ये काय येते. आता आपण रेसिपी बनवतोय ना, मग स्टडी नंतर करायचा, स्टोरी नंतर. ओके, ठेवा बुक ठेवून द्या सध्या. गुड गर्ल. ओके चला, तुला काय बनवायचंय? चपाती बनवणार तू? मी बनवणार आहे जवळ आणि आदू बनवते चपाती. आदूसाठी एक वेगळा छोटा कणकेचा गोळा असा बनवून ठेवलेला असतो आणि मग आदू आम्हाला बाकीचं जेवण होईपर्यंत चपाती बनवून ठेवते. तुम्हाला बघायची आदू कशी चपाती बनवते? आदू काय करते? ओके, मी 2 खाणार आहे. मी 2 खाणार आहे. पप्पा पप्पा किती खाणार आहे? ओके, आणि तू किती खाणार आहेस? तू पण 2 खाणार? बाप रे, आमच्यासोबत तू पण 2 खाणार ना? ओके ठीक आहे. आता रेसिपीला सुरुवात करता करता मी तुमच्याशी बोलते. तेल गरम होईपर्यंत तुम्हाला एक किस्सा सांगते. मला समज आले तेव्हापासून ते अगदी 12वी पर्यंत, जोपर्यंत मी डिग्री कॉलेजला बाहेर गेले नाही तोपर्यंत. काय पाहिजे तुला? गो 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 फास्ट, गो फास्ट. हा, तर लहानपणापासून ते अगदी 12वी पर्यंत, जोपर्यंत मी माझ्या आईकडे होते तोपर्यंत इथे ओट्यावर बसायचे आणि तिचा सगळा स्वयंपाक बघायचे. नजरेने मी संपूर्ण स्वयंपाक शिकलेली होती. तर लहानपणापासून ते अगदी 12वी होईपर्यंत मी आईचा स्वयंपाक असा ओट्यावर बसून बघायचे. आणि डिग्री झाली माझी, MSc मास्टर्स केलं मी आणि त्याच्यानंतर मग लग्नाचा विषय होता. तुम्हाला लक्षात आलं असेल की माझा आणि किचनचा संबंध 12वी मध्ये संपला होता, म्हणजे ऍटलीस्ट बघण्याचा सुद्धा संपला होता. तर लग्नाआधी फार माझ्या घराशी, माझ्या इन द सेन्स माझ्या सासरच्या घराशी वगैरे माझी फार भेट ओळख वगैरे झाली नव्हती लग्नाआधी. फार एकदाच ते मला भेटायला आलेले आणि जेव्हा मी पहिल्यांदा लग्नाच्या आधी माझ्या सासरी भेटायला म्हणून गेलेले सगळ्यांना, आदू ह्याने चपाती बनवते. तर मी माझ्या सासरच्या लोकांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा माझं घर सासरचं खूप मोठं आहे आणि किचन सुद्धा भरपूर मोठं आहे. काही दिवसात लग्न होणार होतं, भरपूर नातेवाईक वगैरे घरी जमलेले होते आणि मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या सासरी गेले तर स्वयंपाक चालू होता बायकांचा आणि त्यातल्या असतात ना अशा वडीलधाऱ्या, काकू, आजी. थांब थांब, त्याला आपण दाखवू ब्लॉग मध्ये. त्याला लावायला नाहीये, मग मी माझा देते ना त्याला. तुझं देऊ? मग त्याला सांग, आमचा फर्स्ट ब्लॉग आहे ना, ये ना आमच्या ब्लॉग मध्ये. जा सांग पटकन पटकन सांग. त्यातल्या असतात ना अशा, तुला स्वयंपाक येतो का ग? त्यातल्या एकाने मला विचारलं, तुला चपात्या येतात ना ग? येते का? येते चपाती? त्यांच्या त्या विचारण्याच्या स्टाईल वरूनच मी म्हणाले, हो मग येते मला चपाती. बनवली कोणी होती चपाती? 12वी नंतर तर बघणं सुद्धा नव्हतं. मॅगी, चहा अशा बेसिक गोष्टी बनवल्या होत्या आम्ही. झालं ना, सगळ्या अशा बाजूबाजूला सरकल्या, मला अशी जागा करून दिली. लाट चपाती. आणि मी बसले चपाती लाटायला. बाप रे, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये क्षणिक मी उगाच हो बोलले का असं वाटून गेलं मला, पण म्हटलं नाही, चपाती तर मी भाजून दाखवणार आहे. बसले आणि घेतलं पोळपाट लाटणं, चपाती केली. अगदी तुम्हाला सांगते, जणू काही मी नेहमी चपात्या बनवते तशी चपाती बनवली. सेम मम्मीची जी बनवलेली चपाती होती माझ्या डोळ्यासमोर येत होती, मी ती बनवली
तव्यावर टाकली आणि कमाल म्हणजे ती चपाती फुगली होती. अशी टम्म फुगलेली चपाती बघून आहे ना, ते आपण खुश झाल्या. पण माझा आनंद नेक्स्ट लेवल होता आणि कॉन्फिडन्स त्याच्याहून नेक्स्ट लेवलला गेला. म्हटलं सांगा सांगा पुढच्या पण करायच्या की जाऊ. तेल गरम झालंय. टाकणार थोडस जिरं. आदू तुम्ही थोड्या मागे व्हा कारण आता तेल उडणार आहे. येस गुड गर्ल. नाही पडत. तू का पडशील? तू मी आहे ना इथे. लसूण, त्यानंतर मी फक्त हिरव्या मिरची बनवणार आहे म्हणून हिरवी मिरची. आता टाकणार आहे खूप सारा कांदा. आणि मग कांदा लवर. असं का? थोडासा कांदा लवकर होण्यासाठी थोडस मीठ टाकतात असं ऐकलंय मी. ऐकलं म्हणजे कोणाकडनं? होम कुक रंजना, माझी मम्मी. फक्त ओट्यावर बसून बसून माझी पहिल्यांदा केलेली चपाती सुद्धा फुगली होती. ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे. ऑब्झर्वेशन बेस्ट असेल ना, कारण की आता बघा कसं आहे, मुलींनी आईचा स्वयंपाक होईपर्यंत ओट्यावर बसणं वगैरे खूप कॉमन आहे. आहेत आजकाल मुलं ही फार इंटरेस्टेड आहेत किचन मध्ये, कुकिंग मध्ये. हा सगळा प्रकार प्रचंड वाढत चाललाय. चांगली गोष्ट आहे. मुलांनाही बाहेर जावं लागतं, बाहेर देशात जातात, त्यामुळे स्वतःचं जेवण स्वतःला येणं गरजेचं आहे. तो वाला किस्सा खूप आयुष्यभरासाठी लक्षात राहणार होता. त्या दिवशी जर का ती चपाती फुगली नसते आणि मला त्या सगळ्या हसल्या असतात तर बाप रे, माझी सुरुवात किती डेंजर होणार होती. थँक गॉड चपाती फुगली होती तेव्हा. थँक गॉड नाही, थँक्स टू होम कुक रंजना. कारण की ती नेहमी म्हणते की खालची चपाती लाटून व्हायला हवी, वरची चपाती भाजून होईपर्यंत. एवढ्या स्पीडने काम करताना मी तिला आतापर्यंत बघत आले. आतापर्यंत तिच्या किचनच्या कामांना फारसं काही नाव नव्हतं, पण आता तिच्या किचनच्या कामाला एक छानसं नाव आहे, होम कुक रंजना. युट्यूब वरती तिच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत. तिचं चॅनल भयंकर छान वाढतंय, खूप छान ग्रोथ होतीये. तुम्हाला अनेक रेसिपीज तिच्या बघायला मिळतील. होम कुक रंजना नावाने नक्की बघा. आठवतीये काय बोलू, फर्स्ट ब्लॉग आहे ना, आठवत नाहीये. आठवेल होईल सवय. खूप किस्से आहेत असे, फक्त सुरुवात सापडत नाहीये. तुमच्यासोबत पण होत असेल ना असं, बोलायला खूप काही असतं पण वेळ आली की बोलताच येत नाही किंवा आठवत नाही. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचं ना नाव आठवायला जातो आणि आपल्याला ते नावच आठवत नाही, आणि जोपर्यंत ते नाव आठवत नाही ना तोपर्यंत आपल्याला खूप अस्वस्थ होतं. तुम्हाला होतं का असं? एखादं अचानक आठवलेलं काम आपण सांगायला फोन लावतो, त्याला सांगायचंय त्याला, पण तो मुद्दाच आठवत नाही की आपण नक्की फोन कशासाठी केला होता. हे पण होतं का तुमच्यासोबत? केलंस तू? यम्मी यम्मी काय येते हे? ह्याने काय केलंस हे? आ बर. आ मग तू चपातीच तर करतेस. वाव किती फ्रेश वाटतंय बघ बाहेर. हे बघ. हा कशी फ्रेश वाटतंय. कशी कुठे? कोणती कार आहे ती? लोकांची कार आहे. आपली कार कुठे आहे? पिंक. हा आपली कार पिंक आहे? नाही ग, ब्लॅक आहे आपली कार. काहीच नाही करत आहे. आपण सॉन्ग ऐकायचं. ओके गुगल ले कोणतं सॉन्ग सांगायचं? काय? बेबी शार्क नको ना, हे नको आपण ऐकूया. कोणतं सॉन्ग ऐकायचं? ओके गुगल स्टॉप. स्टॉप. हे नको, मला नको आहे ते बेबी शार्क. दुसरं सांग ना, आपल्या दोघींचं आवडेल असं सांग ना. नाही नाही जाऊ दे, नाही एकच सांग जे दोघींना आवडेल असं सांग. दे ना मला पण. खूप वेळ झाला आपण पाणी नाही प्यायलो. की पाणी पी. अजून प्यायचं.
अजून प्यावं लागणार. हा, तोंडातलं संपलं की अजून प्यायचं. कोणतं सॉंग लागायचं आपण? अगोबाई ठगोबाई. काय? अगोबाई ठगोबाई. अगुबाई ठगुबाई ऐकायचंय. ओके गुगल, प्ले अगुबाई ठगुबाई. थांब थांब, मी पण बोलते तुझ्यासोबत. ठगुबाई लागली कळ. थोडी न थोडकी लागली फार. अगुबाई ढगुबाई. चिव कर चिव कर चिव, खूप खूप सारे चिव कर. घेऊन झाल्यावर कोण चिव करता का? बदमाश. तू बदमाश झाला माझा. आपण दोघी बदमाश झाले हो ना. किशीकडा मम्माला पकन, किशीकडा पकन पकन. आयु छोटे छोटा. हा, छोटे छोटे घास खाल्ला. कुठला कार्यक्रम होता? म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी. तर असं म्युझिक मस्ती गप्पा आणि गाण्यांसोबत आपली रेसिपी तयार झालेली आहे. जवळ्याची रेसिपी गेली खूप भन्नाट, खूप छान आणि खूप मस्त झाली, असं काही मी बोलणार नाही. कारण मी खूप कॉमन आणि सिंपल रेसिपी बनवलेली आहे. तुम्हाला जवळ्याची जर एकदम भन्नाट, छान आणि चविष्ट रेसिपी बघायची असेल तर होम कुक रंजना चॅनल वरती नक्की भेट द्या. तिथे जवळच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स मध्ये रेसिपीज दिलेल्या आहेत. काय आहे? कुठला चमचा? आईस्क्रीमचा चमचा कशाला पाहिजे? हिरवीगार कोथिंबीर म्हणजे रेसिपीचा शेवट. अखेरीस खूप साऱ्या कोथिंबीर सोबत ह्या जवळचा एंड करतेय मी आता. काय? मस्त मिलन यम्मी आहे. हो काय? खा खा, ते सांडते बघ डिश वाले. सांडेल असं क्रॉस क्रॉस करतेस तू माझ्याशी बोलता बोलता. आता मस्क मिलन खातोय आम्ही. खोबरं खाऊन झालंय. अजून काय खाल्लं बाबू मगाशी तू? चीजचा एक क्यूब सुद्धा खाऊन झालाय. अजून काय खाल्लं पिल्लू? कसं लागतंय? यम्मी आहे. खा मग, यम्मी आहे तर. बरं, रेसिपीचा शेवट कोथिंबीरीने नाही झालाय. मला जवळामधला आहे ना चिंच आणि कोकम खूप आवडतं, पण आता अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे चिंच आणि कोकम दोन्ही नाहीये. तर मी टाकणार आहे लिंबाचा रस. तर रेसिपीचा शेवट. उन्हाळा सुरू झालाय, पाणी पिताय ना की तुम्ही पण माझ्यासारखे विसरभोळ्यात पाणी पिण्यासाठी. लक्षात नाही राहत पाणी प्यायचं. सगळ्यात प्रिय आपला मोबाईल आहे, आपल्या जवळ असतो सतत 24 तास आसपास आसपास. वॉटर रिमाइंडर्स यूज करा. ते एक बुक आहे ना, मग दुसरं पाहिजे अजून? लहान मुलांना पण सवय लावा. हे पाहिजे. काय आहे ते?